या शपथपत्रामध्ये त्यांनी त्यांचं वय 25 असल्याचं सांगितलं. 2022 मध्ये त्याची चार्जशीट दाखल झाली. याचा अर्थ वयाच्या 22व्या वर्षी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अजितदादांनी उमेदवारी देत असताना खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं होतं. सध्या अजून काही सिद्ध झालं नाहीये, म्हणून न्यायाधीशाने अजून काय असे आरोप सिद्ध केले नाहीयेत. ते गुन्हे सगळे कोर्टात चालू आहेत. त्याचा निकाल आल्यावर हे सगळं सिद्ध होणार आहे. तर माझ्या विरोधकांना दुसरं काहीच पॉईंट नाहीये. त्यांना माझी विकास कामं दिसत नाहीयेत. बघा बघा इथे खरं तर आजच्या छाननीमध्ये जे आमदार पुत्र आहेत, अजितदादांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी म्हणजे माहिती अशी समोर आलेली आहे की त्यांनी उमेदवारी जाहीर करत असताना जे ॲफिडेव्हिट दिलं जातं त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्यावर 2 गंभीर स्वरूपाचे, ज्याच्यामध्ये 307 सारखा अटेम्प्ट टू मर्डर सारखा गुन्हा असेल, रायटिंग असेल, आर्म्स ॲक्टमध्ये असेल, त्याप्रमाणे बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे 2 गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे शपथपत्रामध्ये नमूद केलेलं आहे. या शपथपत्रामध्ये त्यांनी त्यांचं वय 25 असल्याचं सांगितलं. 2022 मध्ये त्याची चार्जशीट दाखल झाली. याचा अर्थ वयाच्या 22व्या वर्षी त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि कुठेतरी वाटतं की इतक्या तरुण वयामध्ये जर हा उमेदवार अशा पद्धतीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असेल तर भविष्यात चालून इथल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने दहशत माजवली जाईल, कशा पद्धतीने दंडेलशाही निर्माण केली जाईल, कशा पद्धतीने इथं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जाईल, यासाठी कुठेतरी अशा पद्धतीने या उमेदवारांना पायबंद घालण्यासाठी किंवा अशा उमेदवारांचा राजकारणात प्रवेशापासून अलिप्त ठेवण्याची जबाबदारी इथल्या प्रभाग 9 मधल्या सर्वसामान्य नागरिकांवर, सर्वसामान्य मतदारांवर येऊन आलेली आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की यामध्ये इथले जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना नक्कीच नाकारतील यावर माझा 100% विश्वास आहे. म्हणतात की गुन्हेगारी मुक्त जिल्हा त्याच्याने होईल गुन्हेगारी मुक्त जिल्हा नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही फक्त आमदार पुत्र हा क्रायटेरिया ठेवून जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवाराला उमेदवारी देत असाल आणि त्यामध्ये ते उमेदवार स्वतः त्या प्रभागात न राहणारे असतील, चला लोकशाही आहे, तुम्ही कुठल्याही प्रभागातून कुठेही उभं राहू शकता, परंतु ज्या वेळेस अशा पद्धतीने उमेदवारी जाहीर करतात त्यावेळेस त्याची प्रतिमा स्वच्छ आहे का, त्याचं शिक्षण आहे का, तो प्रभागात खऱ्या अर्थाने विकास करू शकतो का, त्याचं कर्तृत्व काय, नेतृत्व काय, की फक्त आमदार पुत्र एवढाच क्रायटेरिया ठेवून त्याला उमेदवारी तुम्ही देत असाल तर माझ्यासारखे जे सर्वसामान्य घरातून येणारे एक प्रामाणिक रिक्षा चालकाचा जो मुलगा जो खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नसेल परंतु एक उच्च शिक्षित आहे, त्याच्याकडे विजन आहे, अशा उमेदवारांनी करायचं काय, हा एक मुळात प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अजितदादांनी उमेदवारी देत असताना खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं होतं. परंतु असो, प्रभाग 9 मधील नागरिक यावेळेस ही जी निवडणूक आहे ती हातात घेतील. आमदार पुत्र विरुद्ध कुठेतरी मला वाटतं की रिक्षा चालकाचा मुलगा अशी ही निवडणूक असणार आहे आणि यामध्ये रिक्षा चालकाचा मुलाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या अजून काही सिद्ध झालं नाहीये, म्हणून न्यायाधीशाने अजून काय असे आरोप सिद्ध केले नाहीयेत. ते गुन्हे सगळे कोर्टात चालू आहेत. त्याचा निकाल आल्यावर हे सगळं सिद्ध होणार आहे. म्हणून आता माझ्या विरोधकांना दुसरं काहीच पॉईंट नाहीये. त्यांना माझे विकास कामं दिसत नाहीयेत, त्यांना बाकीच्या गोष्टी दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी मी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यांना मला लोकांचा प्रतिसाद खूप भेटला, हे त्यांना खूप खंतले, त्यामुळे त्यांनी हे गोष्ट काढली गुन्हेगारीची. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देखील सांगण्यात येतं की वारंवार पुणे जिल्हा गुन्हेगारी मुक्त करायचा आणि अशा प्रकारे पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करायचा हे दादांनी पोलीस प्रशासनालाही सांगितलंय आणि आम्हालाही तसे आदेश दिले आहेत. म्हणून आम्ही आमच्या परीने आणि पोलीस प्रशासनाच्या परीने हे काम चालू ठेवणार आहे.